संविधान हा देशाचा आत्मा असून त्यांच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शंकर पाटील यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा महाविद्यालयात आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते. महात्मा बसवण्णा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर बोलताना पाटील यांनी भारतीय समाज व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. महात्मा बसवण्णा यांनी दिलेल्या समतेच्या विचारांची आठवण करून देत श्रमाला प्रतिष्ठा देणारी जीवन पद्धती आजही तितकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र सध्याच्या काळात कर्मकांडांना प्राधान्य दिले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य अंबादास पांढरे होते. प्रास्ताविक M.R. कांबळे यांनी केले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्यासह जुळे सोलापूर परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि कॉर्पोरेट सेक्टर या देशातील भांडवलदार, आता भांडवलदार म्हणताना थोडंसं मला असं सांगायला पाहिजे की ते मार्क्सच्या दास कॅपिटलमधले भांडवलदार आता नाही आहेत. आता कुरुली कॅपिटलिझम मधले भांडवलदार म्हणजे राजाश्रय असलेले भांडवलदार आणि मग शासन, असं हे तिघांचं अमंगल युती आहे. धर्मसत्ता, राजसत्ता आणि धर्म या तिघांच्या अमंगल युती हा जो नवीन कायदा उदय झालेला आहे त्या कायद्यामध्ये आयोजित करीत आहोत. तेव्हा आपण यायला पाहिजे आणि मग तरी विषय करूसाठी खरं तर मला नम्रपणे असं सांगितलं पाहिजे, मी काही वक्ता नाही. मी गेल्या अनेक वर्षापासून या समतेच्या चळवळीत